डोंबिवलीतील महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद आता अंबरनाथमध्येही उमटले आहेत। या घटनेचा निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं। विशेष म्हणजे आंदोलनासोबतच डॉक्टरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा संदेशही देण्यात आला। अंबरनाथच्या बीजी छाया रुग्णालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून डोंबिवलीतील घटनेचा जाहीर निषेध केला। यावेळी रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या बीजी छाया रुग्णालयातील डॉक्टरांना गुलाब पुष्प देत त्यांचा सन्मानही करण्यात आला। एकीकडे डोंबिवलीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाने मारहाण केलेली असतानाच दुसरीकडे अंबरनाथमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांचा सन्मान करत वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला। डॉक्टरांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत आणि आम्ही डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला। डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करतानाच त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न अंबरनाथमध्ये करण्यात आला। त्यामुळे हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरलाय। वास्तवात पाहता जी घटना घडली, आम्ही सर्वप्रथम त्या घटनेचा निषेध करतो। निषेध यासाठी करतो की डॉक्टर आहेत, सेवा देत आहेत, अनेक रुग्ण त्यांच्या माध्यमातून बरे होत आहेत। परंतु डॉक्टर असं नाही की डॉक्टरांकडनं काही चुक्या होत नाही, थोड्याफार प्रमाणात त्यांच्याकडनंही होत असेल। आम्ही सामाजिक काम करताना हे आम्हालाही निदर्शनास येतं। परंतु त्यासाठी जर चूक असेल तर कायदेशीर बाब आहे, अनेक त्यासाठी नियम आहेत, त्या माध्यमातून झालं पाहिजे। परंतु अशा प्रकारे जर माझ्या अंतःकरणामध्ये काहीतरी बाहुबली आला, माझ्या हृदयात बाहुबली आला आणि त्या बाहुबल्यासारखं एक जो हिटलर करायचा, ती हिटलरशाही महाराष्ट्रात सुरू झाली। अशा पद्धतीची हिटलरशाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सर्व शिवसैनिक कदापि सहन करणार नाही। डॉक्टरांच्या आम्ही समर्थनार्थ आहोत। त्यांना झालेल्या मारहाणीचा पुन्हा एकदा आम्ही निषेध करतो आणि त्या नगरसेवकाचं नगरसेवक पद रद्द झालं पाहिजे। त्यावरती कठोरात कठोर कलम तर पोलिसांनी लावलेच आहे, परंतु राज्य शासनाने ह्या पलीकडेही जाऊन आणखी काही नवीन करता येईल का, किंवा डॉक्टरांसाठी मेस्मा सारखा कायदा आहे तर अशा प्रकारचे जर हल्ले होत असतील, आज अत्यंत दुःख वाटत आहे की त्या डॉक्टरांनी रिझाईन करण्यापर्यंत ते लोक गेले आहेत। म्हणजे एवढं शिक्षण घेऊन जर एखाद्या मारहाणीने ते रिझाईन करतात, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे।